नमस्कार. आज अतिशय सुंदर असा एकादशी निमित्त जो आहे कार्यक्रम सादर करण्यात आलेला आहे. तर स्वर्गगंगा भजनी मंडळ, स्वानंदी भजनी मंडळ, श्रीराम हास्य क्लब, गजानन माऊली हास्य क्लब, मॉर्निंग ग्रुप यांच्या सौजन्याने देवाशनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य दिव्य अशी दिंडी आणि पालखी काढण्यात आली होती. तर पालखी जी आहे ती चेतनानगर खंडोबा मंदिरा येथे पालखीची पूजा करून पालखीची सुरुवात करण्यात आली आणि त्याच्यानंतर जे आहे ते अभिजित दादा गुरुजी यांच्या निवासस्थानी थोडा वेळ पालखी विसावा घेतला आणि त्याच्यानंतर गामणे ग्राउंडवर पालखी आली आणि तिथे महिलांनी आणि स्त्री पुरुषांनी अतिशय सुंदर असे टाळ नृत्य सादर करून सुंदर असं रिंगण उत्सव केला. आणि ह्या पालखी सोहळ्यामध्ये ना पुरुषांनी, स्त्रियांनी, ज्येष्ठ नागरिकांनी अतिशय उत्सुकतेने सहभाग घेतलेला होता. त्यांचा उत्साह अगदी बघण्यासारखाच होता. तर ही जी पालखी आहे ती पुढे दत्त मंदिरात थांबणार होती. तिथून पूजा वगैरे करून अर्चना, महाप्रसाद वाटण करून आणि कार्यक्रम पुढे संपवणार होते. तर ह्या सगळ्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ते आपण स्वतः तर पंढरपुरात तर जाऊ नाही शकलो, पण कमीत कमी नाशिकमध्येच असून आपण ह्या कार्यक्रमाचा जो आहे सगळा जो भव्य दिव्य कार्यक्रम जो झालेला आहे त्याचा आनंद आपण घेऊ शकत आहोत. आणि हे 2 वर्षापासून ही पालखीची सुरुवात करण्यात आलेली आहे. यात सीमाताई देवदास ज्या आहेत यांचा अतिशय उत्स्फूर्त असा सहभाग असतो. तर त्यांचं जे भजनी मंडळ आहे तर त्या ह्या कार्यक्रमाची अजूनच जास्त शोभा वाढवत असतं. तर ह्या कार्यक्रमाला माजी आमदार सीमाताई आहिरे, पुष्पाताई काव्हाड, नगरसेविका संगीताताई जाधव, साहेबराव आव्हाड हे सगळे उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा पार पडलेला आहे. त्याच्यानंतर जे आहे ना तर असं वाटत होतं की आपण पंढरपुरातच आलेलो आहोत. तरी पालखी सोहळ्यामध्ये एक ईश्वरी आणि चैतन्यरूपी जणू काही साक्षात म्हणजे एक म्हणतात ना की साक्षात विठ्ठल रुक्माईच इथे नाशिकमध्येच अवतरलेले होते. असं छान सगळा कार्यक्रम पार पडलेला आहे. आणि जे लहान लहान मुलं होते, बालगोपाळ होते, त्यांनीही खूप छान वेशभूषा करून ह्या कार्यक्रमाला अजून जास्त शोभा वाढवलेली होती. आणि त्याच्यामुळे जे आहे ना खिल्लारी नंदी बैलांच्या बैलगाडीमध्ये बसून आणि आपल्या विठ्ठल रुक्माईंना जे आहे त्यांची मिरवणूक काढण्यात आलेली होती. अतिशय सुंदर आणि मनमोहक असे दृश्य होते. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या याच्यानी ना तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये जो आहे तर पंढरपुरात तर नाही जाऊ शकलो, पण ह्या सगळ्या व्हिडिओमधून का असेना आपल्याला इथे घरात बसून का असेना एक सुंदर असं चैतन्यरूपी म्हणतात ना तसं एक सगळं प्रसंग जो आहे तो बघायला मिळणार आहे. तर प्लीज हा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू बघा.
सॉरी विचार केव्हा जे ओढताय तसापासून गेला त्यांच्या हे ना काय वाजायचं ना प्रॅक्टिस केली ना मग पहिला हात जागेवर करायचा आहे. फक्त मी 2 मिनिटात घेणार आहे, 5 तासामध्ये घेणार आहे, संपवणार आहे. ठीक आहे. आणि मी जेव्हा सांगायला वाचतो तेव्हाच वाचतो. हा मी सांगितलं की नाही ठीक है. हरी विठ्ठल. तो महाराज की जय.
आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय सीमाताई देवदास व तसेच त्यांचं भजनी मंडळातील सर्व माता भगिनी आदरणीय पोद्दारताई यांना मी विनंती करतो की यांनी व्यासपीठावरती येऊन एक भजन या ठिकाणी म्हणायचं आहे. सर्वांनी या भगवंताच्या दिगंबरांच्या धुनला हाताच्या टाळ्या वाजून तोंडाच्या गप्पा न मारता लक्षात घ्या, कारण आपण हाताच्या टाळ्या वाजत असताना तोंडाने गप्पाही मारतोय की नाही, तर ते न करता आपण या ठिकाणी भगवंताची भक्ती करायची आहे. ज्यांना कोणाला वाटत असेल माझ्या घरामध्ये भरपूर धनधान्य राहावं, ज्यांना कोणाला वाटत असेल माझ्या घरामध्ये अखंड पंढरीच्या पांडुरंगाचे कृपा आशीर्वाद राहावे, आणि ज्यांना कोणाला वाटत असेल की दत्त महाराजांची सदैव माझ्या पूर्ण कुटुंबावरती कृपा व्हावी, तर असे सर्वजण टाळी वाजतील आणि भगवंताची भक्ती करतील. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज
की जय, सद्गुरु गजानन महाराज की जय, सद्गुरु साईनाथ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव नर्मदा मैया की जय, नर्मदा मैया साधु संतन की अपने अपने माता पिता की। आता सर्वांनी क्षणभर भगवंत गुरुदत्त महाराजांची ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात सदा सर्वदा तुझा तुझे कारणी माझ्या कळाला तुझेशू ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी जरूर तुझे मस्तक या ठिकाणी सद्गुरुपाय दोन्ही कैलासरा शिवचंद्र मणिन्द्रमाता कुटुंबे गणाय कारुण्य शुद्ध भवदुद्धारे पवित्र पंढरपुरात असल्याचा भास होतो, कारण आपल्या बरोबर विठू माऊली आणि देवी रुक्मिणी हे आपल्या सोबत आहेत, आपल्या वारीत आहेत, याचे आपण खरोखर आज भाग्यवान आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मला आपले माननीय अभिजित दादा गुरुजी यांच्याबद्दल थोडं सांगावंसं वाटतं की आज दादा गुरुजी हे आपल्या नाशिकची आणबाण शान आहे. त्याचं कारण असं आहे की दादा गुरुजींना आपले जे उद्योजक आहेत, भारताचे सुप्रसिद्ध उद्योजक माननीय मुकेशभाई अंबानी यांच्याकडून देखील धार्मिकतेचं एक आमंत्रण मिळालं आणि तिथे जाऊन दादा गुरुजींनी अनेक लग्न लावली. देवशयनी एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आजच्या या पालखी आणि दिंडी सोहळ्याच्या मिरवणुकीसाठी तुम्ही सगळेजण उपस्थित आला आणि सकाळी 6 वाजता अगदी वेळेत आलेले आहात, त्यामुळे मी जास्त वेळ नाही घेणार आहे. तुमच्या सर्वांचे मी खूप आभार मानते की तुम्ही मॉर्निंग ग्रुप असू दे, हास्य क्लब असू द्या, भजनी मंडळ असू द्या, सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम अतिशय सुंदर केला आहे. तुमच्या सगळ्यांसाठी मी 2च ओळी म्हणणार आहे फक्त, त्यात सगळा अर्थ तुम्हाला येऊन जाईल. आज सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धेनू, आज सोनियाचा दिनू, आज सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धेनू, आज सोनियाचा दिनू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आज सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धेनू, आज सोनियाचा दिनू. हरि ओम. राधे राधे. आळंदीय गजानन माऊली हास्य मंडळ, मासाई हास्य मंडळ, स्वानंदी भजनी मंडळ, स्वरगंगा भजनी मंडळ. बघा, हा कार्यक्रम एकट्याने साध्य होत नाही. एकमेका करू सहाय्य अवघे गुरु सुपंत. कोणताही पंथ, अध्यात्म असो किंवा परमभक्ती असो, या भक्तीमध्ये अतिशय अवर्णनीय होता. आमच्या एका शब्दाला मान देऊन मी नारायण बडगुजर आणि मनीषाताई बडगुजर यांचे प्रथम आभार मानतो. कारण प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी त्याला रूपरेषा द्यावी लागते आणि रूपरेषेची मंडपाची झालर आज त्यांनी आम्हाला दिली. आम्ही मॉर्निंग ग्रुप मंडळी आणि महिला मंडळ कंपनी आम्ही त्यांचं खरोखर आभारी आहोत. खरं म्हणजे पाहता 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 आपला हा जो मॉर्निंग ग्रुप आणि महिला मंडळांचा हा जो सोहळा झाला, या सोहळ्यामध्ये नाशिकला आत्ताच कानी आलेली बातमी आहे की TV9 ला न्यूज चालू आहे. याला कारण एक आहे की आपल्याकडे आपले लाडके आमदार सीमाताई हिरे यांनी आपल्या दिंडीमध्ये दर्शन घेतलं. आपल्या दिंडीमध्ये आव्हाडताई, त्याच्यानंतर जाधवताई, नवलेताई, खरोखर म्हणजे मला आनंद वाटतो की यांनी सहकुटुंब सहपरिवार
या दिंडीमध्ये सामील झाले. मला तुमचं प्रत्येकाचं कौतुक करावं वाटतो की सकाळी 4 वाजता 5 वाजता तुम्ही उठलेले आहे. उठून सुद्धा तुम्ही सुदृढ अवस्थेमध्ये दिंडीमध्ये सामील झाले. खरोखर तुमचं सर्वांचं कौतुक आणि आम्ही आभार मानतो. आता आपल्याला या ठिकाणून बाजूला शेळके जालिंदर शेळके यांचं निवासस्थान आहे. या ठिकाणी प्रत्येकाने घरी फराळ न करता येथेच भोजन घ्यायचं आहे आणि मी सर्वनी जालिंदर शेळके यांचे आभार मानतो. फराळ घ्यायचा आहे. हा तर मला एक म्हणायचं आहे की जालिंदर शेळके आणि आम्हाला दही देणारे अशोकजी चुंबळे यांचे सुद्धा मी आभारी आहे. या प्रसाद प्रयोजनामध्ये केळी आणि केळीचा प्रसाद बालकृष्ण येवणे यांनी दिला आहे. नारायण बगुदर यांनी दिला आहे. पालखीचा प्रसाद चंद्रकांत तुसारे भास्कर यलमाने यांनी दिला आहे. दहीचा प्रसाद अशोक चुंबळे, चहा आणि दूध उपाध्याय साहेब डॉक्टर एम.बी. पवार. या पालखीला सजावट आणि पुष्प आणण्यासाठी मदत केलेली आहे तुकारामजी येवले, दिगंबरजी येवले, अरुण पाटील, बालचंद्र हिरे, संजयजी मोरे, तसंच आपल्या दूध विकास पाटील यांनी दिला आहे. तसंच मंडपाची संपूर्ण यांच्याकडून सजून आलेली आहे. देवदास सीमादेवी देवदास यांचं सुद्धा मी आणि स्वानंद महिला मंडळ यांचं सुद्धा मी आभारी आहे. दुसरी गोष्ट असं एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. आपल्या पालखीमध्ये बऱ्याच लोकांनी दर्शन घेतलेलं आहे आणि दक्षिणा टाकलेली आहे. सालाबादाप्रमाणे यंदा आपण त्या दक्षिणा हा प्रसाद म्हणून ज्याला घ्यायचा आहे त्याने घेऊ शकतात. तर मला एक सांगायचं आहे की आम्ही बोली लावणार. ज्याला प्रसाद घ्यायचा आहे सुरुवातीला 51 रुपयाची बोली राहील. सर्वात जास्त जो बोली घेईल बोलीला घेईल त्याला तो प्रसाद आम्ही प्रसाद म्हणून देणार आहोत. यासाठी मी विनंती करतो की हा जो पालखीतला प्रसाद आहे म्हणजे जी दक्षिणा दिली आहे याची मी बोली लावणार आहे. याच्यामध्ये पहिला अंक असेल 51 रुपये. 51 रुपयाचा पहिला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. 3 वाटल्यानंतर ती दक्षिणा त्याच्याकडे जाईल. ज्याप्रमाणे जास्त बोली जो लावेल त्याला तो प्रसाद देण्यात येणार आहे. तर ज्याला घ्यायची आहे इथली दक्षिणा पालखीतली त्याने हात वर करून डायरेक्ट संख्या अंक बोलायचा आहे. तर या दृष्टीने आपल्याला ती दक्षिणा द्यायची आहे. पहिला अंक असेल 51 रुपये. चला 51 रुपये 1, 51 रुपये 1, 101 रुपये कोण आहे? 251 गजेंद्र पाटील. 251 501 रुपये प्रमोदजी उपाध्याय. 651 चंद्रशेखर भांबरे. 1001 चला 1500 गजेंद्र पाटील. उभा राहा. नाव सांगा. 2001 रीता भाभी. 2001 1 नंबर. 2001 1 नंबर. चला बोला. 2001 रीता भाभी. चला 1 नंबर. 2001 बोला भांबरे साहेब बोला. 2001 पालखीची दक्षिणा 2001 ला 1. 2002 3 मिनिटं थांबण्यात येईल. 2001 रीता भाभी. 2021 गजेंद्र पाटील. 2100 रुपये गजेंद्र पाटील. 2101 गजेंद्र पाटील. चला बोला 2101 गजेंद्र पाटील. 2101 3001 रीता भाभी. 3001 2100 गजेंद्र पाटील. 2100 गजेंद्र पाटील.
चला बोला 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 उपाध्ये साहेब बोला चला ताई बोला राऊत ताई बोला काहीतरी 3100 रुपये 3101 गजेंद्र पाटील 3101 हा 3101 हे बघा मध्येच थोडासा एक विषय आहे की आपल्याला राजगिरीचे लाडू मिळालेले आहेत लाडू अतिशय सुंदर आणि छान होते हे सीमाताई आणि सुनील देवदास यांनी बनवलेले होते ते आपण खाल्ले त्यांच्या मी आभारी आहे एकच मिनिट हा एकच मिनिट चला 3100 गजेंद्र पाटील 3101 3101 3101 होत आहे रिटा भावी 3500 3501 3501 कोणतं आहे 3501 रिटा भावी 3502 3502 रिता भावी 3502 3503 रिता भावी कृपया हा हो हॅलो सरांनी सामानाचा प्रसाद घ्यायचा आहे सर्व वारकरी संप्रदायातील माय माऊलींना माझा साष्टांग दंडवत मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो मॉर्निंग ग्रुप तर्फे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि बंधूंनो देवत्व हे काय असतं देवत्वाची क्षमता एवढी असते की ते नराला नारायण करू शकतात आणि आज माझ्यात असं झालंय या देवत्वरूपी नारायणाचा म्हणजे सत्कार आणि सन्मान या ठिकाणी करण्यात आला आहे त्याबद्दल मी मॉर्निंग ग्रुपचं आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद हॅलो हॅलो आता इथं लगेच प्रवासन चालू होणार आहे पवार गुरुजींचा दरेक कृपा भावकांनी नोंद घ्यावी रामकृष्ण हरी चला 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 याच्यावर उभं राहू का अरे देवा चल बेटा दादी तिची वारी माझा कोण व्हिडिओ घेईल तू येते मेरा मन है हळू हळू मागे तर
बस का अतिशय पवित्र आणि छान वातावरणात हा सगळा कार्यक्रम पार पडलेला आहे. शेवटी विठुरायांची एक सुंदर अशी छान प्रतिमा आपल्याला डोळ्यांना बघायला मिळालेली आहे. त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहेत. आणि साई सिद्धी बहुउद्देशीय संस्थेकडून मी आणि सुष्मिताताई आम्ही आभार मानतो सीमाताईंचे, की त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं, त्यांच्या ह्या कार्यक्रमात सहभागी होण्याची एक आम्हाला संधी दिली. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद सीमाताई. आणि सीमाताईंच्या भजनी मंडळामुळे किंवा बाकीचे सगळे जे व्यक्ती असतील त्यांच्यामुळे हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि छान पार पडलेला आहे. पंढरपुरात आल्यासारखंच फील आता होत होतं. तर एक कार्यक्रम इतका सुंदर झालेला आहे त्याच्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि श्री हरी विठ्ठल.